नमस्कार. माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी एक स्टेटमेंट केलं विधानसभा पावसाळी अधिवेशनामध्ये आणि त्याच्यामुळे बऱ्याच उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तो म्हणजे तिसरा टप्पा की तिसरी भरती. वास्तविक पाहता ते काय बोलले हे सुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे. या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती हे नियम बदलू. दादा भुसे बघा या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा आणि ते विधानसभेमध्ये काय बोलले एकदा व्यवस्थित ऐका आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. मला मला जर सांगायचं म्हटलं तर ते काय बोलले तर त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये ते बोललेले आहेत. मग त्याचा अर्थ काय? तिसऱ्या टप्प्यामध्ये टेट 2022-23चा तिसरा टप्पा होणार आहे का, की डायरेक्ट तिसरी टेट 2025 त्याच्याबद्दल त्यांना बोलायचं होतं. या संदर्भात मंत्रालयामध्ये मी जेव्हा फॉलोअप घेतलेला आहे आफ्टर अधिवेशन झाल्यानंतर त्या संदर्भात मला जी माहिती मिळालेली आहे ते मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. ऑथेंटिक माहितीसाठी व्हिडिओ पाहावाच असं अजिबात सुद्धा नाहीये, परंतु तुम्ही कोणती माहिती मिस करू नका. भरतीला अजून बराच वेळ असला. कन्व्हर्जन राऊंड, कन्व्हर्टेड राऊंड, माजी सैनिकाचा राऊंड, 2017चा माजी सैनिकचा राऊंड आणि पूर्ण 2025ची शिक्षक भरती या संदर्भात आपण माहिती देत असतो चॅनलवरती. सो कम्युनिटी पोस्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करून टॅब नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ नाही पाहिला तरी तुम्ही ऑथेंटिक माहिती मिस करणार नाहीये. आणि अर्थातच अशाच तुमच्या सहकार्यासाठी मित्रांनो खूप खूप धन्यवाद. कारण हीच तुमची ताकद आहे जी आपल्याला ही माहिती मिळवण्यासाठी मदत करते. आणि मला असं वाटतं गॉड इज वॉचिंग. तुम्ही काहीही बोला, पण मला असं वाटतं जे असं प्रामाणिकपणे काम करतात ना त्यांना दिशा पण असते आणि त्यांच्या पाठी ब्लेसिंग पण असतात. तुम्ही मान्य करा नाहीतर नका करा. सो मित्रांनो, कम टू द पॉइंट. सी, फर्स्ट ऑफ ऑल माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तिसरा टप्पा म्हटलेला आहे. तो तिसरा टप्पा येस तिसरा टप्पा होणार आहे, बट इट विल बी नॉट कन्सिडर ॲज अ थर्ड फेज तिसरा टप्पा. परंतु तो तिसरा टप्पा त्यांना हा म्हणायचा आहे जो सध्या कन्व्हर्जन राऊंड बाकी आहे. बाकी जे समांतर आरक्षण जे आहे ज्याचा लाभ घेतात उमेदवार टेट 2022-23च्या शिक्षक भरतीचा, त्याचबरोबर कन्व्हर्टेड राऊंड बाकी आहे उर्दू मीडियमच्या उमेदवारांचा. आणि आता माझ्या माहितीप्रमाणे माजी सैनिकाचे जागा खूप रिक्त आहेत. म्हणजे 2022-23च्या भरतीमध्ये असू देत किंवा 2017च्या भरतीमध्ये असू देत, ती जागा रिक्त आहे. तो राऊंड सुद्धा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभाग पॉझिटिव्ह आहे. म्हणून आत्तापर्यंत जे तुमच्या मनामध्ये प्रश्न होता किंवा मला नेहमी विचारत होता की मॅडम हे राऊंड होतील का, सर आय अश्युअर यू नाव फ्रॉम टुडे ऑनवर्ड की मित्रांनो तो राऊंड होईल. 2 ते 3 ते 4 महिने लागतील मित्रांनो, कारण खूप परमिशन्स असतात, परंतु हा राऊंड होईल. आणि याच्यासाठी शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षकांच्या टीमच्या द्वारे आपण ह्याच्यावरती काम